महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. काय क्रायटेरिया लावला होता आपण हे नाव क्रायटेरिया काय होता? क्रायटेरिया काय राहतो? चांगले हो. चांगले कार्यकर्ते, चांगले नगरसेवक. कुंभमेळा यावेळेला आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष कुंभमेळ्याकडे या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सर्वसमावेशक सगळा विचार करून पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांनी सगळ्यात चांगला निर्णय घेतलेला आहे. भाऊ, अनेक नवीन चेहरे पण होते आणि वरिष्ठांकडनं असे सांगितलं जात होतं की कोणीतरी फ्रेश चेहरा दिला जावा. मला वाटतं कुंभमेळ्याच्या बेसिसवर त्या ठिकाणी थोडासा अनुभवी असला पाहिजे, महापालिकेची माहिती असली पाहिजे, हे आवश्यक होतं. नाही तर कुणाला अजून नवीन नगरसेवक आलेले आहेत आमच्याकडे तरुण खूप नगरसेवक होते. आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अतिशय युवा भगिनीसुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या, पण मग त्यांना अनुभव किंवा अजून माहितीसुद्धा सभागृह त्यांनी बघितलेलं नाही आणि कुंभमेळ्याच्या अगदी तोंडावरच अशा पद्धतीने नवीन चेहरा दिला तर अधिकाऱ्यांना किंवा मग थोडं महापालिकेत अडचण होऊ शकते अशी शक्यता आहे. पण म्हणून मला असं वाटतं की पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे. शिवसेनेने उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे. शिवसेनेशी आम्ही बोललेलो आहोत. कालही बोलणं झालं. माननीय शिंदेसाहेबांनाही मी फोन केलेला होता. त्यांचं माझंही बोलणं झालं. त्यांच्याकडून 2 वेळा फोन आले. इथल्या लोकल जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोललेलो आहे. त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे. पण मला वाटतं अजून माघारीला वेळ आहे, तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ. बहुतेक आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे वरिष्ठांचं, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, रवींद्रजींचं आणि शिंदेसाहेबांचंही, की आपण एकत्रित राहिलो. कारण आम्ही केंद्रामध्ये एकत्र आहोत, राज्यात एकत्र आहोत, महापालिकेमध्ये तर कुंभसुद्धा आहे. त्यामुळे आपण एकत्रित काम करू असं सगळ्यांचा कल आहे. मला वाटतं वरून जो निर्णय येईल तो आम्ही स्वीकारू. पण तुमची स्वतःची इच्छा नाही, आपण म्हणतात कुबड्यांची गरज नाही आपल्याला. नाही, मी एक कुबड्याची गरज नाही. मी असं म्हटलं होतं की बा आम्हाला संख्याबळ आमच्याकडे आमचं भरपूर आहे, पुरेसं आहे. त्यामुळे आम्हाला अशी आज परिस्थिती नाही की आम्हाला कोणीतरी दुसरं घेतल्याशिवाय सरकार बनत नाही, आमचं महापौर बनत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी नाही. आणि म्हणून मी म्हटलं की इथे कुबड्यांची आम्हाला गरज पडणार नाही किंवा कोणाची सपोर्टची गरज पडणार नाही, असा माझा म्हणण्याचा हेतू होता. पण वरिष्ठ जर निर्णय घेत असतील तर तो आम्हाला मान्यच आहे. पण मग आपला जो उमेदवार आहे मच्छिंद्र सानप त्याचा अर्ज